नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल। तर इथं बघा, जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा बांगड्यांबद्दल। आता बघा, आपल्या घरी प्रोग्राम असो व आपल्याला जर कोणत्या बाहेरच्या लग्नामध्ये म्हणा किंवा फंक्शनमध्ये जर जायचं असेल किंवा रिसेप्शनमध्ये जायचं असेल, तेव्हा आपण अशा प्रकारे छान तयारी करून अशा प्रकारच्या बांगड्या ह्या घालत असतो। पण काय होतं की आपण बांगड्या घालून बसतो, तयारीही होते आणि अचानक आपल्याकडे पाहुणे येते किंवा आपल्याला कोणतं घरातलं काम येतं, मग तेव्हा ह्या बांगड्या अशा काढून ठेवायच्या का? कारण काय होतं की जर याला पाणी लागलं तर ह्या खराब होण्याची शक्यता असते किंवा खराब होते। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्या बांगड्या अशाच ठेवायच्या आहे आणि आपल्याकडे असलेला छोटासा रुमाल हा प्रत्येक गृहिणीजवळ असतो। तो रुमाल घ्यायचा आहे। रुमाल घेतल्यानंतर त्याला बघा अशा प्रकारे पूर्ण बांगड्याभोवती असा पसरून घ्यायचा आहे। पसरवल्यानंतर आता आपल्याला त्या बांगड्यामध्ये त्याला असं फिट करायचं आहे। आता इथे बघा, मी बांगड्यामध्ये रुमाल तुम्हाला दाखवत आहे फिट करायला। तुमच्याकडे जर रुमाल नसेल तर तुम्ही सॉक्ससुद्धा इथं वापरू शकता किंवा आपल्याकडे असलेली पन्नी ती पण याच्यामध्ये याच प्रकारे फिट करू शकतो। आता बघा, ही प्रत्येक गृहिणीची समस्या आहे। प्रत्येक गृहिणीला हा प्रॉब्लेम येतो। त्यांच्यासाठी ही टिप्स आहे, नक्की फॉलो करा। आणि हो, तुम्हाला ही टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका। इथे बघू शकता, छान अशा ह्या बांगड्यामध्ये हा रुमाल फिट झालेला आहे। आता याला पाणीही लागलं तरी ह्या बांगड्या खराब होणार नाही व आपल्याला जो प्रॉब्लेम येत होता तो प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही। नक्की ट्राय करा। आता जी दुसरी टिप्स आहे ती पण आहे गृहिणीच्या शृंगाराबद्दल। इथे बघा, प्रत्येकच गृहिणी ही सिंदूर लावत असते, तसंच कपाळावर कुंकूही लावत असते। काय होतं की आपण देवपूजा करतो तेव्हा देवपूजा झाली की कपाळावर कुंकू लावतो किंवा बऱ्याच गृहिणीला कुंकू मध्ये भरायला आवडतं किंवा सिंदूर भांगेमध्ये भरायला आवडत असते। तेव्हा ती जर तसंच लावलं तर काय होतं, काही वेळात असते असं मिटून जातं किंवा पूर्ण कपाळाभर ते फैलतं। मग इथे आपण छान अशी टिप्स पाहणार आहोत। ती काय, तर आपल्याला आपल्या घरी असलेलं बोरोलिन, जर बोरोलिन नसेल तर तुम्ही व्हॅसलिनचा सुद्धा यूज इथे करू शकता। इथे बघा, मी बोरोलिन घेतलेलं आहे। आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं असं बोरोलिन घ्यायचं आहे। आता जिथे आपण सिंदूर भरतो आपल्या भांगेमध्ये तिथे त्याला थोडंसं अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। लावल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे कुंकू। आता हे कुंकू जे आहे ते घेऊन आपल्याला याच्यावर असं ज्याप्रमाणे आपण मांगेत भरतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। आता बघा, तुम्ही आज जर भरलं तर ते उद्यापर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याला धुणार नाही तोपर्यंत ते तसंच राहील। नक्की ट्राय करा। तसंच कुंकू आपण जसं कपाळावर रोज लावत असतो त्याच प्रकारे आपल्याला थोडंसं बोरोलिन घ्यायचं आहे, ते असं लावायचं आहे आणि त्याच्यावर हे कुंकू लावायचं आहे। याने काय होईल की आपलं कुंकू जसं लावलं तसंच्या तसं राहील। नक्की ट्राय करा आणि ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका। प्रत्येकच गृहिणीला कामी येईल अशी ही टिप्स आहे, म्हणून एक लाईक, एक शेअर व एक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तिसरी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे अशा प्रकारचं कंटेनर हे प्रत्येक घरी असते आणि काय होतं, काही दिवसांनी त्याचं झाकण खराब होतं किंवा झाकण तुटतं, तेव्हा हे कंटेनर असंच घरी पडलेलं राहतं। मग याचा आपण छान असं इथे यूज करणार आहोत। तो कसा, तर आपल्याकडे असलेली पन्नी घ्यायची आहे आणि ही पन्नी त्याच्यामध्ये अशी फिट करायची आहे। आता आपल्या किचन ओट्यावर आपल्याला याला असं ठेवायचं आहे। आपल्याकडे असलेलं जे ओला कचरा म्हणा किंवा वाळलेला जो कचरा असतो तो आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा आहे। तसेच जर तुम्हाला ओला कचरा वेगळा आणि वाळलेला कचरा जर वेगळा ठेवायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण 2 पन्न्यासुद्धा सेट करू शकतो। बघा, मी याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपण करू शकतो। आता याला आपण एखादा आपल्याकडे जर रबल असेल तर तो फिट करून ठेवू शकतो, पण आता रबल नाही म्हणून मी अशाच प्रकारे तुम्हाला दाखवत आहे। आता तुमच्याकडे असलेला सुका कचरा तुम्ही एका याच्यात टाकू शकता, तसंच ओला कचरा एका याच्यात टाकू शकता आणि दिवसभराचा दुसऱ्या दिवशी जेव्हा गाडी येते तेव्हा आपण हा कचरा त्याच्यात देऊ शकतो। नक्की ट्राय करा आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका। चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्या मिक्सरवर तेल टाकण्याबद्दल। आता बघा, काय होतं की आपल्या घरी पॉट असतो आणि रोज आपण त्याचा यूजही करत असतो। यूज करता काही दिवस झाले की काय होतं की त्या पॉटच्या ज्या अशा प्लेट्स असतात त्या प्लेट खूप अशा जाम येतात आणि जर आपण बाहेर ते दुरुस्तीला नेलं तर त्याचा भरपूर खर्चही येतो। मग काय करायचं, तर आपल्या घरी असलेलं तेल हे आपल्याला घ्यायचं आहे। आता इथे कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता। मी खोबरेल तेल वापरत आहे। ते याच्यामध्ये आपल्याला असं सोडायचं आहे आणि असं फिरवून घ्यायचं आहे किंवा आपल्या बोटाने याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। याने काय होईल की याची जाम झालेल्या ज्या प्लेट्स आहे त्या फ्री होईल। आता आपल्याला तेल लावून याला असंच एक दिवस ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल हे छान असं फ्री झालेलं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। धन्यवाद।